प्रत्येक वेळेला जर तुम्ही केलेले गुलाबजामुन व्यवस्थित होत नसतील तर अशा पद्धतीने वाटीचे प्रमाण घेऊन तुम्ही असे गुलाबजाम नक्की तयार करा. या व्हिडिओमध्ये जशी मी कृती केली आहे त्या पद्धतीने तुम्ही गुलाबजामुन नक्की तयार करा. तुम्ही गुलाबजाम करण्यात नक्की सक्सेस व्हाल. नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. असे हे गुलाबजाम टम्म फुगलेले असून असे हे सॉफ्ट सुद्धा झाले आहेत. एक गुलाबजाम तुम्हाला मी असा हा कट करून दाखवणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता हा गुलाबजामुन कशा पद्धतीने हा व्यवस्थित असा शिजला गेला आहे आणि आतपर्यंत सुद्धा हा पाक यामध्ये मुरला गेला आहे. आज आपल्याला झटपट असे गिफ्टच्या रेडीमेड प्रेमिक्स पासून आपल्याला इथे गुलाबजामुन बनवायचे आहेत. इथे मी हे 200 ग्रॅमचं पॅकेट घेतलं आहे. आता हे गुलाबजाम बनवण्यासाठी या पॅकेटवर जी मेकिंग प्रोसिजर आहे ती सर्व आहे ही ग्रॅमच्या प्रमाणात आहे. तर मी तुम्हाला आजचं हे प्रमाण आहे ते मी या वाटीप्रमाणे दाखवणार आहे. कसं आहे, साखरेचं प्रमाण घ्यायला आपल्याला 600 ग्रॅम असे हे परफेक्ट प्रमाण मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला मी असे हे सर्व प्रमाण या वाटीप्रमाणे दाखवणार आहे. तर आता आपण हे प्रेमिक्स मोजून घेऊया. असं हे प्रमाण आपल्याला या वाटीमध्ये असे दाबूनच भरायचे आहे. इथे तुम्ही प्रमाण झाले आहे. आता इथे आपल्याला हे पीठ मळण्यासाठी 100 ते 120 मिली असे पाणी किंवा दूध घ्यायला सांगितले आहे. तर हे पाणी किंवा दूध जर आपल्याला घ्यायचं असेल तर याच वाटीच्या प्रमाणात आपल्याला हे मोजून घ्यायचे आहे. हे प्रीमिक्स आता 2 वाटी इतके असे भरले आहे. तर यामध्ये आपण आता दूध किती घेणार आहोत हे तुम्हाला मी दाखवणार आहे. इथे मी पाऊण वाटी इतके दूध घेणार आहे. ज्या वाटीने आपण हे गुलाबजामचे प्रेमिक्स मोजले आहे त्याच वाटीने इथे तुम्हाला मी आता साखरेचे प्रमाण दाखवणार आहे. साखरेचे प्रमाण हे पॅकेटवर वजनी प्रमाण आहे. पण हे जर वजनी प्रमाण आपल्याला लक्षात येत नसेल तर ज्या वाटीने आपण प्रेमिक्स मोजले त्याच वाटीने आपल्याला साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे. अगोदर इथे मी तुम्हाला साखरेचं वजनी प्रमाण दाखवणार आहे. वाटीमध्ये साखर घेताना अशी ही पसरवूनच घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे 600 ग्रॅम इतकं साखरेचे हे वजनी प्रमाण झालं आहे. आता जे वजनी प्रमाणात जी आपण साखर घेतली आहे ती तुम्हाला मी वाटीच्या प्रमाणात मोजून दाखवणार आहे. जर तुम्हाला गुलाबजामुन परफेक्ट आणि मीडियम प्रमाणातच जर गोड हवे असतील तर तुम्ही इथे अर्धा किलोच्या प्रमाणातच साखर वापरू शकता. मी पण इथे अर्धा किलोच्या प्रमाणातच साखर वापरणार आहे. यामधील आता आपण 100 ग्रॅम साखर कमी करणार आहोत. पण तुम्हाला या अगोदर मी इथे 600 ग्रॅम प्रमाणामध्ये हे वाटीचं प्रमाण किती भरते हे दाखवणार आहे. 3 वाट्या आणि एक अशी ही अर्धी वाटी एकूण आपल्याला इथे 600 ग्रामच्या वजनी प्रमाणात पाहिलं तर 3.5 वाटी अशी ही साखर भरली आहे. आता इथे आपण वाटीचं प्रमाण घेऊयात. आता तुम्ही इथे पाहिलेलं आहात 3 वाट्या आणि 2 चमचे असं इथे मी हे साखरेचं प्रमाण घेतले आहे. तर तुम्ही इथे अगदी या वाटीप्रमाणे 3 वाटी इतके साखर घेतली तरी चालणार आहे. यातील मी आणखी 1 चमचा काढीत आहे. म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण तुम्ही इथे साखरेचं पाहिलं तर 3 वाट्या आणि 1 चमचा. पण आता आपण साखर घेताना 3 वाट्या इतकेच साखर घेणार आहोत. आता ही इतकी ही 100 ग्रॅम उरलेली साखर मी ही बाजूला ठेवणार आहे. आता या अर्धा किलो साखरेच्या प्रमाणात गुलाबजामची ही जी चव आहे ही परफेक्ट गोड होणार आहे. आता हे प्रीमिक्स मळण्यासाठी इथे मी 100 मिली इतकं दूध घेणार आहे. आता 100 मिली इतकं दूध जर तुम्हाला लक्षात आलं नाही किती घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता ही वाटी अशी पाऊण इतकी ही वाटी भरली आहे. आता मी हे 100 मिली कसं मोजलं आहे, कोल्ड्रिंकची जी आपली बॉटल असते 200 मिलीची ती आपण हाफ घ्यायची आणि त्याप्रमाणे आपल्याला हे दुधाचं प्रमाण परफेक्ट कळणार आहे.
या प्रीमिक्समध्ये ज्या गुठळ्या आहेत त्या आता ह्या हाताने अशा मोडून घ्यायच्या आहेत. हे दूध घालताना आपल्याला डायरेक्ट घालायचे नाहीये. थोडं असे हे दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे. असे हे मिश्रण चमच्याने मिक्स केल्यानंतर आणखी मी यामध्ये हे दूध घालत आहे. लक्षात ठेवायचे हे असे थोडे दूध या प्रीमिक्समध्ये घालून घ्यायचे आहे. हे प्रीमिक्स असे हे पातळ झाले तरीही काही घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. हे प्रीमिक्स रेस्ट होईपर्यंत साखरेचा पाक बनवून घेऊयात. 500 ग्रॅम साखरेसाठी इथे मी 700 मिली इतकं पाणी घेणार आहे. कसं आहे, गुलाबजामचा जो पाक आपण बनवतो तो पाक असा हा पातळच असतो. त्यामुळे मी इथे 500 ग्रॅम साखरेसाठी 700 मिली इतकं पाणी घेणार आहे. आता हे 700 मिली पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला वाटीच्या प्रमाणात मोजून दाखवणार आहे. आता 700 मिली इतकं पाणी हे वाटीच्या प्रमाणात किती होणार आहे ते इथे तुम्ही पहा. इथे 700 मिली पाण्याचं प्रमाण हे 4.5 वाटी इतकं भरलं आहे. आता हा साखरेचा पॅन आपण गॅसवर ठेवून याचा पाक तयार करून घेऊयात. साखर विरघळेपर्यंत गॅसची फ्लेम इथे फास्ट ठेवायची आहे. अगदी 1च मिनिटांनी तुम्ही इथे पाहू शकता पाण्याला असा उकळायला लागला आहे. ही साखर आता यामध्ये अशी चमच्याने ढवळून घ्यायची आहे. आपल्याला इथे एकतरी असा हा पाक तयार करायचा नाही आहे. हा पाक फक्त थोडासा हाताला चिकट लागला की आपल्याला गॅस इथे बंद करायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता साखर ही पाण्यामध्ये विरघळली आहे. अशी ही पाण्याला नॉर्मल उकळी आली का गॅसची फ्लेम स्लो करायची आहे. यामध्ये घालूयात अर्धा चमचा वेलची पावडर. वेलची पावडरने काय होतं, साखरेच्या पाकाला छान असा वेलचीचा स्वाद येतो. साखरेचा पाक तयार करायला असेच तुम्ही पसरट आणि खोलगट भांडं घ्या. वेलची पावडर टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम करायची आहे. मीडियम फ्लेमवरच अगदी 5 मिनिटे हा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. 5 मिनिटानंतर तुम्हाला इथे मी दाखवणार आहे असा हा साखरेचा पाक तयार झाला आहे. ते कसं ओळखायचं, इथे तुम्ही पाहू शकता अगदी चिकटच असा हा पाक आपल्या बोटाला जाणवतो. यावरून समजायचं की हा साखरेचा पाक तयार झाला आहे. या पाकाला आपल्याला एकतरी असा पाक तयार करायचा नाही आहे. गुलाबजामसाठी जो हा साखरेचा पाक असतो तो असा पातळच असतो. 5 मिनिटानंतर काय करायचं आहे, गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट करायची आहे आणि अगदी याला अशी मोठी उकळ आली की गॅस बंद करून घेऊयात आणि गुलाबजाम तयार करण्यासाठी इथे हा साखरेचा पाक तयार होणार आहे. अर्ध्या तासानंतर इथे आपण पाहणार आहोत हे प्रीमिक्स कसे तयार झाले आहे. हे बॅटर रेस्ट करायच्या अगोदर तुम्ही पाहिलं असाल हे बॅटर असे पातळ झाले होते, पण अर्धा तासानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे बॅटर आपलं व्यवस्थित असं हे परफेक्ट तयार झालं आहे. आता हे हलक्या हाताने आपल्याला हे प्रीमिक्स गोळा करून घ्यायचे आहे. हाताला असे तेल लावून या पिठाचा आपल्याला गोळा करायचा आहे. या प्रीमिक्सचा गोळा करताना जर हे प्रीमिक्स असे हाताला चिकटत असेल तर इथे तुम्ही पाहू शकता जसा हा गोळा हवेच्या संपर्कात येईल त्याप्रमाणे हा गोळा असा हा आकसत जाणार आहे आणि हा गोळा व्यवस्थित तयार होऊन गुलाबजाम तयार करायला आपण घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा गोळा तयार झाला आहे. पण हे प्रीमिक्स असे मळताना चपातीच्या पिठासारखे मळायचे नाही आहे. अशा पद्धतीनेच हा गोळा उचलून वर खाली करून या गोळ्याचा असा हा घट्टसर तयार करून घ्यायचा आहे. जे हे राहिलेलं थोडं काही प्रीमिक्स आहे ते असे चमच्याने काढून घेऊयात. गुलाबजामुन एक साईजचे जर हवे असतील तर अशा प्रकारे असा गोल चमचा घ्यायचा आणि त्याच्यातूनच आपल्याला हे गुलाबजामचे मोजमाप करून इथे मी हे प्रीमिक्स टाकणार आहे. थोडंसं याला तेल लावून घेऊयात. अशा पद्धतीने आपल्याला हे गुलाबजामच्या साईजचे प्रमाण मोजून घ्यायचे आहे. या चमच्याच्या मापानुसार मी इथे असे हे 40 पीस करून घेतले आहेत. हे आता गुलाबजामुन आपण वळून घेऊयात. हाताला तेल नाही घेतलं तरी चालणार आहे. गुलाबजामुन वळून झाल्यानंतर
एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची आहे, गुलाबजामला वळून झाल्यानंतर इथे अजिबात क्रॅक गेला नाही पाहिजे. आता इथे तुम्ही पाहू शकता या गुलाबजामला अजिबात क्रॅक गेली नाही आहे. जर गुलाबजामला क्रॅक गेली तर पाकात टाकल्यानंतर हे गुलाबजाम ज्यावेळेला फुगतात त्यावेळेला त्या गुलाबजामला असे क्रॅक दिसतात. त्यामुळे सुरुवातीचीच पहिली स्टेप करतानाच हे गुलाबजाम असे हे गुळगुळीतच तयार करून घ्यायचे आहेत. हे गुलाबजामुन वळून घेईपर्यंत इथे आपल्याला स्लो फ्लेमवर कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता अशाप्रमाणेच हे गुलाबजामुन वळून घेतल्यानंतर इथे पहा अजिबात या गुलाबजामला क्रॅक गेलेली नाही आहे. अशा प्रकारे इथे मी सर्व गुलाबजामुन हे वळून घेत आहे. कॅमेरा तुम्हाला मी इथे झूम करून दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला हे गुलाबजामुन वळून घ्यायचे आहेत. बिलकुल या गुलाबजामला क्रॅक तुम्हाला दिसणार नाही आहे. चला तर मग आता आपण हे गुलाबजामुन तळून घेऊयात. कढईतलं तेल हे आपल्याला बिलकुलही जास्तीचं गरम करून नाही घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. आता हे कढईतले तेल परफेक्ट असे हे गरम झाले हे कसे ओळखायचे? इथे मी छोटासा एक तुम्हाला पिठाचा गोळा टाकून दाखवणार आहे. लगेच हा गोळा वरती आलेला नाही आहे. इथे तुम्ही पाहू शकता अगदी थोड्या थोड्या वेळानेच याला असे हे बुडबुडे चालू झाले आहेत आणि हा गोळा आता थोड्या वेळाने वर येणार आहे. अशा पद्धतीने हे कढईतले तेल आपल्याला गरम करून घ्यायचे आहे. पिठाचा गोळा टाकल्यानंतर जर पटकन पिठाचा गोळा वर आला तर समजायचं की तेल हे खूप गरम झाले आहे. त्यानंतर काय करायचं आहे, गॅस आपल्याला बंद करून तेल असे हे थोडे थंड करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने हे तेल हे व्यवस्थित गरम झाले आहे. आता ह्या गुलाबजाम आपले व्यवस्थित तयार होण्यासाठी ह्या पुढच्या स्टेप्स तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायच्या आहेत. तेलामध्ये गुलाबजामुन सोडताना असे एक एकच गुलाबजामुन तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. कढईत जेवढे बसतील तेवढे गुलाबजामुन मी हे तेलात सोडणार आहे. जास्तही तेलामध्ये गर्दी करायची नाही आहे. ती गुलाबजाम तळण्याची प्रोसिजर जशी जशी सुरू होईल त्याप्रमाणे हे गुलाबजामुन तेलात सुद्धा मोठे होणार आहेत. इतकेच मी गुलाबजामुन या तेलामध्ये सोडून घेत आहे. आता हे राहिलेले गुलाबजामुन आपल्याला असे झाकून ठेवायचे आहेत. तुम्ही यावर ताट ठेवा किंवा एखादा कपडा ठेवू शकता. गुलाबजाम तेलामध्ये सोडल्यानंतर असे हे तेल आपल्याला हलवून घ्यायचे आहे. गुलाबजामुनला बिलकुल चमचा लावायचा नाही आहे. जसे जसे तेल आपण असे हे हलवू त्याप्रमाणे हे गुलाबजाम आपोआप तेलावरती तरंगणार आहेत. इथे तुम्ही पाहू शकता तेल हे व्यवस्थित गरम झाले आहे. अगदी 5 मिनिटातच इथे तुम्ही पाहू शकता गुलाबजामचा कलर असा हा चेंज झाला आहे. असे स्लो गॅसवर तळल्याने काय होते, गुलाबजामुन हे आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात आणि पाकात टाकल्यानंतर गुलाबजामुन हे आतून असे जास्तीचे असे पिठूळ राहत नाहीत. 7 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे गुलाबजाम व्यवस्थित परफेक्ट असे हे तळले गेले आहेत. बरोबर अगदी 7 मिनिटे हे गुलाबजाम तळण्यासाठी मी घेतले आहेत. जो आपण मगाशी पाक तयार करून घेतला होता त्या पाकात आता हे गुलाबजामुन आपण घालून घेणार आहोत. हा जो साखरेचा पाक आहे तो अर्धा टक्के असा थंड झाला आहे. जास्तही पाक हा थंड होऊन द्यायचा नाही. जवळजवळ अर्धा ते पाऊण टक्के तरी हा पाक गरम हवाय. यावर लगेच झाकण ठेवून देऊयात. आता आपण दुसरी बॅच तळून घेऊयात. गुलाबजामुन पाकात घालून झाल्यानंतर हलकेसे हे आपल्याला असे पाकामध्ये घोळवायचे आहेत. म्हणजे काय होणार आहे, सगळीकडे हे असे गुलाबजामला पाक लागणार आहे. आता हे गुलाबजाम फुगण्याची प्रोसिजर चालू होणार आहे. त्याचमुळे आपल्याला हा जो पाक आहे तो हा अर्धा किंवा पाऊण टक्के गरम हवाय. यावर आता झाकण ठेवून देऊयात. आता ही दुसरी बॅच सुद्धा तळून झाली आहे. आता यापुढे काय करायचे ते तुम्हाला मी सांगणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता अगदी 7 ते 8 मिनिटांमध्ये हे गुलाबजामुन अशा पद्धतीने फुगले आहेत. तर आता हा पाक आहे ना तो अगदी खूपच थंड झाला आहे. तर मग अशा वेळेला हे तळलेले जे गुलाबजामुन आहेत ते या पाकामध्ये आपल्याला घालायचे नाही आहेत. थोडा अगदी स्लो फ्लेमवर
हा पाक आपल्याला गरम करून घ्यायचा आहे। हे गुलाबजामुन जो साखरेचा पाक आहे तो गरम होईपर्यंत या भांड्यामध्ये काढून घेऊयात। स्लो गॅसवर 5 मिनिटे हा पाक मी पुन्हा गरम करून घेतला आहे। 5 मिनिटे लक्षात ठेवायचं आहे, स्लो गॅसच ठेवायचा आहे। आता जी ही दुसरी बॅच तळून घेतली आहे ती या पाकामध्ये घालून घ्यायची आहे। जर तुम्हाला गुलाबजामची साईज यापेक्षा जर छोटी हवी असेल तर तुम्ही एका पॅकेटमध्ये 50 गुलाबजामुन बनवून घेऊ शकता। इथे मी अगदी पॅकेटप्रमाणे 40 गुलाबजामुन तयार करून गुलाबजामची ही तयार साईज अशी ही इतकी मोठी झाली आहे। आता ही दुसरी बॅच मी या पाकामध्ये घालते। थोडंसं असं पाकामध्ये गुलाबजाम टाकल्यानंतर ढवळून घ्यायचे आहेत। लगेच यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत, म्हणजे काय होणार आहे, पाक हा थंड होणार नाही आणि हे गुलाबजामुन व्यवस्थित पाकामध्ये मुरत जाणार आहेत। इथे तुम्ही पाहू शकता 3 बॅचेसमध्ये असे हे मी गुलाबजामुन तळून घेतले आहेत। आता हे सर्व गुलाबजामुन तळून झाले आहेत आणि अशा प्रकारे हे पाकामध्ये आपल्याला कमीत कमी तरी 4 ते 5 तास असे हे मुरत ठेवायचे आहेत। अगदी 5 तासानंतर तुम्हाला मी हे गुलाबजामुन दाखवणार आहे। 4 तासानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे गुलाबजाम असे टम्म फुगले आहेत। अशा पद्धतीने जर तुम्ही गुलाबजाम बनवले तर तुमचे हे गुलाबजामुन बनवलेले असेच नक्की तयार होतील। असे हे गुलाबजाम टम्म फुगलेले असून असे हे सॉफ्ट सुद्धा झाले आहेत। हा गुलाबजाम असा आतपर्यंत असा शिजला गेला आहे। एक गुलाबजाम तुम्हाला मी असा हा कट करून दाखवणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता हा गुलाबजामुन कशा पद्धतीने हा व्यवस्थित असा शिजला गेला आहे आणि आतपर्यंत सुद्धा हा पाक यामध्ये मुरला गेला आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपी घेऊन।